नमस्कार मंडळी, माझ्याकडे बघा, पिंपलकडे बघू नका. असो, आज होती आषाढी एकादशी. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दोन चांगल्या गोष्टी घडल्या, एक चांगली आणि एक वाईट. वाईट गोष्ट मी सोडून देते, नाही सांगत तुम्हाला, वेळ आली की सांगेल नंतर कधी पण. चांगली गोष्ट अशी की आज आपल्याला अमेरिकेतून ऑर्डर आलेली आहे आणि तुम्हाला सांगते, जेवढ्या रुपयांची त्यांनी ऑर्डर केली आहे ना, त्याच्या डबल कुरिअर चार्जेस झालेत. म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा आपले लाडू गेलेत, पण ते कसं कस्टमर इकडं आल्यानंतर मग ऑर्डर दिली आणि इथून मग त्यांच्यासोबत ते घेऊन गेले असं आहे. पण हे आपले लाडू कुरिअरनं जाणार आहेत सातासमुद्रापलीकडे. ऑर्डर दिल्यानंतर ती कस्टमरपर्यंत कशी पोचली किंवा कस्टमरचा फीडबॅक वगैरे मी तुम्हाला नक्कीच देईन. तर असो, आज काल रात्री लेट झोपूनसुद्धा आज मी सकाळी लवकर उठले होते, कारण आज होती आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी माझी सगळी झाडूपोछाची कामं करून घेतली आणि झाडूपोछाची कामं म्हणजे माझ्याच घरातली झाडूपोछाची कामं. नंतर मग पूजा करून घेतली मस्त विष्णू सहस्त्रनाम ऐकत ऐकत. नंतर गौरीताई आल्या, त्यांनी बेसन भाजून घेतलं आणि काल रात्री एक अर्जंट ऑर्डर आली होती की रवा लाडू उद्या दुपारपर्यंत मिळतील का. तर रवा लाडू तयार तर नव्हते, मला करायला लागणार होते ते. तर मी रात्रीच रवा भाजून छान पाकात भिजत घातला होता. आज सकाळी त्याचे लाडू वळून दिले. तर कस्टमर येणार होतं म्हणून मग म्हटलं हे लाडू पहिल्यांदा करून घेऊया. नंतर आम्ही 10 किलोच्या प्रमाणात डिंक लाडू करायचं ठरवलं होतं आज. तर त्याचंसुद्धा सामान छान भाजून घेतलं. मिक्सरमध्ये वाटून गुळाचा पाक करून तेसुद्धा लाडू छान बांधून घेतले. उपवास होता आमचा, तर थोडा फराळ पण केला आम्ही. नंतर बेसनाचे जे पीठ भाजून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पिठी साखर घालून ते पिठी साखरच म्हणते काय, बेसन लाडूसुद्धा छान असे करून घेतले. कारभाऱ्यांनी मस्त पॅकिंग करून घेतलं. मी लाडू भरले, कारभारी फक्त झाकणं लावत आहेत. असो, ऑर्डरसाठी नंबर देते, नक्की ऑर्डर करा बरं का.